तसेच ज्यांनी ज्यांनी या जयंतीच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी मोठे परिश्रम घेतले, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचे आज या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। तसेच देखील आज या ठिकाणी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलं आणि समाजाला देखील त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितलं। मला तर वाटतंय जे काही मला बोलायचं होतं तेच या सर्वांनी या ठिकाणी बोललेलं आहे, म्हणून मी थोडा विषय बदलून आपल्या या ठिकाणी विचार मांडत आहे। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो आणि साजरी केल्याच्या नंतर आज जयंती साजरी केली आणि उद्या आपण ते सर्व विसरून जात असतो। परंतु असं न होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये भारतातच नव्हे तर रशियामध्ये देखील त्यांनी ठसा उमटवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलदैवत यांचा पोवाडा महाराष्ट्रात नव्हे तर रशियामध्ये देखील त्यांनी नेऊन पोहोचवलेला आहे, 7 समुद्रापार। म्हणून सर्वप्रथम शिवशाहीर म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची देखील त्या ठिकाणी ओळख आहे। तसेच या समाजामध्ये सर्वप्रथम गरिबी, दारिद्र्य, आर्थिक ही परिस्थिती कमजोर आहे। म्हणून या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण बाकी सर्व काही न करता सर्वप्रथम आपल्या मुलांना शिक्षणाकडे भर दिली पाहिजे, त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळवून दिलं पाहिजे। त्या शिक्षणासाठी आपण होता होईपर्यंत जेवढं काही परिश्रम घेता येईल तेवढं आपण केलं पाहिजे। जोपर्यंत आपण आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देणार नाही, मुलांना चांगला IPS अधिकारी, PSI, डॉक्टर, इंजिनियर जोपर्यंत बनवणार नाही, छोटी मोठी कुठलीही नोकरी आपण त्यांना मिळवून देणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचं परिवर्तन होणार नाही। त्या